सांगली शहरातील डॉक्टर आंबेडकर रोडवर असलेले हॉटेल अनुराधामध्ये तासगाव तालुक्यातील तरुणाने सावकाराच्या जाचाला कंटाळून मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सचिन गौरीहर माळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तासगावमधील 4 सावकारांवर सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी मृत सचिन यांच्या पत्नी श्रीमती सीमा सचिन माळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल सुरेश बेले, योगेश संजय बेले, अमोल जगन्नाथ यादव आणि गजानन घाटगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मृत सचिन माळी यांनी सन 2021 साली संशयित चौघांकडून 40,000 रुपये उसनवार घेतले होते. संशयितांनी सावकारी करून बेकायदेशीररित्या अवाढव्य व्याज आणि चक्रीय व्याज आकारून संशयित चौघांनी माळी यांच्याकडून 40,000पोटी तब्बल 4,70,000 रुपये इतकी रक्कम उधळली. अमोल बेले यांनी घरात घुसून 40,000चा टीव्ही घेऊन गेला. योगेश बेले यांच्याकडून घेतलेल्या 40,000 रुपयांच्या बदल्यात 1,15,000 रुपये किमतीची मोटरसायकल जबरदस्तीने घेऊन जात स्वतःच्या नावावर करून घेतली. त्यानंतरही संशयित चौघांनी अधिक व्याजाची रक्कम बाकी आहे असं सांगून सचिन माळी यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ करून दमदाटी करून सर्वांसमोर अपमान करत जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरू केले. वारंवार होणाऱ्या या सावकारांच्या त्रासाला कंटाळून सचिन माळी यांनी मंगळवारी दिनांक 9 जानेवारी रोजी सांगलीतील अनुराधा हॉटेल लॉजमध्ये रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.